निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या या अर्थसंकल्पामध्ये कॅन्सरवरची औषधं, मेडिकल उपकरणं, एक्सरे मशीन हे स्वस्त झालेलं आहे। 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स नसेल। नव्या कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000 वरून 75,000 करण्यात आलेलं आहे। तर 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नाही, सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 3 ते 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांवर 7% कर हा आता लागू असेल। 7 ते 10 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 10% टॅक्स द्यावा लागणार आहे। तर इन्कम टॅक्स संदर्भामधल्या या मोठ्या घोषणा। तर 10 ते 12 लाख यांचं उत्पन्न असणाऱ्यांना आता 15% टॅक्स बसणार आहे। 15 लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास आता 30% कर हा द्यावा लागेल। 15 लाखांहून अधिक उत्पन्न असेल तर तुम्हाला आता 30% इन्कम टॅक्स त्यावर द्यावा लागणार आहे। नव्या कर व्यवस्थेमध्ये 3 लाखापर्यंतचं तुमचं उत्पन्न यावर कोणताही टॅक्स नसेल। तर नव्या कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000 वरून 75,000 करण्यात आलेलं आहे। 3 लाखापर्यंतचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही। त्याचबरोबर 3 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न असेल 3 ते 7 लाखांच्या दरम्यान तर तुम्हाला 5% कर हा द्यावा लागणार आहे। 5% टॅक्स त्यावर लागणार आहे। तर 7 ते 10 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 10% टॅक्स द्यावा लागेल। हे सगळे स्लॅब ठरवण्यात आले या बजेटमध्ये। तर 10 ते 12 लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आता 15% कर भरावा लागणार आहे। आणि 12 लाखांच्या म्हणजे 15 लाखाहून अधिक ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आता 30% कर द्यावा लागणार आहे। महत्वाची बाब म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन आता 50 वरून 75,000 करण्यात आलं आहे। इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठी घोषणा यामध्ये करण्यात आली आहे। मोठे बदल यामध्ये करण्यात आले। नव्या कर व्यवस्थेमध्ये 3 लाखापर्यंतचं तुमचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे। स्टँडर्ड डिडक्शन हे आता 50,000वरून 75,000वर नेण्यात आलंय नव्या कर प्रणालीनुसार। तर काय स्वस्त काय महाग? सोन्या चांदीचे दागिने हे आता आणखी स्वस्त होणार आहेत। सीमा शुल्क त्यावरचं कमी करण्यात आलंय। कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्यानंतर सोलार पॅनल आणि सोलार सेल जे आहेत ते सुद्धा स्वस्त होणार आहेत। इतकंच नाही तर कॅन्सरची औषधं हे देखील आता स्वस्त होणार आहेत। कॅन्सरच्या औषधांवरील कर आता पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे। त्याचबरोबर इलेक्ट्रिक गाड्या म्हणजे ई व्हेकल सुद्धा आता स्वस्त होत आहेत। त्यावरच्या कर रचनेत सुद्धा बदल करण्यात आले। तर काय महाग झालेलं आहे ते आपण पाहूया। तर एक्सरे मशीन जे आहे ते महाग झालेलं आहे। तर महत्वाच्या घोषणा आता करण्यात आलेल्या आहेत। इलेक्ट्रिक गाड्या या आता स्वस्त करण्यात आल्या। तर निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या या अर्थसंकल्पामध्ये काय स्वस्त झाले ते आपण पाहूया। तर भारतीय बनावटीचे मोबाईल आणि चार्जर जे आहेत ते स्वस्त होणार आहेत। त्यावरची कस्टम ड्युटी जी आहे ती देखील कमी करण्यात आलेली आहे। तर मोबाईल फोन आणि चार्जर स्वस्त होतील। तांब्याच्या वस्तू ज्या आहेत त्या देखील स्वस्त होणार आहेत। इतकंच नाही तर अजूनही अनेक वस्तू या स्वस्त होणार आहेत। त्यामध्ये चामड्याच्या वस्तू देखील स्वस्त होणार आहेत। सोने चांदीचे दागिने देखील आता स्वस्त होणार आहेत। सोना, चांदी आणि प्लॅटिनम यावरची कस्टम ड्युटी ही 6% करण्यात आलेली आहे। तसंच सोलार पॅनल सुद्धा आता स्वस्त झालेले आहेत। यावरचा कर सुद्धा कमी करण्यात आलाय। रिन्युएबल एनर्जीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय।